स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. दोन वर्षापूर्वी व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीतून संदीप आडसूळ याच्यावर गोळीबार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला त्याच्या टोळीसह जेरबंद केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी काल दिले. गेल्या अनेक दिवसापासून ते उत्तर प्रदेशात राहत होते. सर्व आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिलेत. आडसूळ याच्यावर ठाण्याच्या माजिवडा येथील गणेश वंदन इमारतीसमोर घराच्या बाहेर दरवाजासमोर असताना 7 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री एका अनोळखी व्यक्तीने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली होती. ही गोळी आडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले होते. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. हा गोळीबार प्रतीक शर्मा यांनी त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले होते. या दोघांचीही इमारतीला लागणारे मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय होता. व्यवसायातील स्पर्धेतून प्रतीकने त्यांच्यावर हा हल्ला केला होता. या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून गोळीबार करणारा प्रतीक हा त्याच्या साथीदारांसह गेल्या 2 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. दरम्यान येथील आरोपी प्रतीक हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे कोलशेत खाडी रोड भागातून सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 25 डिसेंबरला सापळा लावून आरोपी प्रतीक याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार गोविंद हांडे, आकांत पोळे, तुषार पवार आणि रोहित गंगोत्री यांना अटक केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारतात आगारांना अचानक भेटी देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. काल त्यांनी एसटीच्या गाडीतून पनवेल खोपोली असा प्रवास करत सर्वसामान्य प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रवासाबद्दल बोलताना श्री सरनाईक म्हणाले की पनवेल ते खोपोली एसटीने प्रवास करताना आजचा अनुभव मनाला स्पर्शून गेलाय. एका साध्या बस प्रवासात लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी समजल्या. एसटी ही गाडी नसून हजारो भावनांचा प्रवास करणारा सेतू आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात. या प्रवासात अनेक प्रवाशांशी संवाद साधला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कहाणी होती आणि त्यांच्या बोलण्यातून मला त्यांचा संघर्ष समजला. खोपोली बस आगाराला भेट देऊन तिथल्या एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. तसेच प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. एसटीची सेवा ही फक्त प्रवासापुरती नाही, ती माणसांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे, अशा शब्दात श्री सरनाईक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या करून पोबारा करणाऱ्या नराधाम विशाल गवळी याला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून ताब्यात घेतले. काल त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आले. मात्र कोळशेवाडी पोलीस कोठडीत नराधामाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने सदरचा आरोपी हा ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात काल आणण्यात आला. त्यानंतर त्याला पुन्हा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले. सदरचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे. मंगळवारी 23 डिसेंबर 2024 रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तर 24 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. 24 डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह सापडला. आरोपी विशाल गवळी याने पलायन केले. दरम्यान मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आले. आरोपी विशाल गवळी याला अटक करण्यासाठी ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट 1, मध्यवर्ती गुन्हे शाखा, मालमत्ता गुन्हे शोध पथक आदींचे संमिश्र अनेक पथके बनवून शोध सुरू केला. दरम्यान गुन्हे शाखा युनिट 3 आणि गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नराधाम विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक केले. सध्या त्याला ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. काल संध्याकाळी त्याला पुन्हा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शिवजल सुराज्य अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचे शुभारंभ 26 डिसेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील आडगाव येथे करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव केंद्र साखरोली येथे पाऊस पाणी संकलन कामाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले. DPCCT पाऊस पाणी संकलन वनराई बंधारे ग्रामपंचायत अंतर्गत खाजगी विंधन विहिरी पाहणी करून लोकसहभागातून रेन वॉटर हार्वेस्टिंग कामे करण्यात यावी. तसेच गाव शिवार फेरी करून गावातील भूजल पातळी वाढ होऊन गावात पिण्याचे मुबलक पाणी मिळण्यासाठी वर्षभरात नियोजन करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिलेत. यावेळी लघुपाट बंधारे विभागाचे विभाग प्रमुख दिलीप जोकार तसेच ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव शाळेचे शिक्षक विद्यार्थी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरबाड व शहापूर तालुक्यातील टँकरग्रस्त गावात 85 तर इतर सर्व तालुक्यात 1515 वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतले असून काल शहापूर तालुक्यात 110 वनराई बंधारे, जलतारा 7, भात खाचर 13, बांध बंदिस्ती 7 कामही करण्यात आलेत. कल्याण तालुक्यात 47 वनराई बंधारे, भिवंडी तालुक्यात 21 वनराई बंधारे, मुरबाड तालुक्यात 14 वनराई बंधारे, अंबरनाथ तालुक्यात 11 वनराई बंधारे असे एकूण 203 वनराई बंधारे तयार करण्यात आले आहेत. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात प्रथमच होत असलेल्या महाअधिवेशनातील प्रदर्शनाचे उद्घाटन आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, परिवहन सदस्य विकास पाटील, संचालक हिंदूराव बळवे, शैलेजा गस्ते, संतोष साळुंके, विनोद देसाई आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर साधेपणाने महाअधिवेशनाची प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आमदार केळकर यांनी ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनात तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन, पुनर्विकास तसेच स्वयं पुनर्विकासासंबंधी भूमिका विस्तृतपणे मांडली जाणार असल्याने हाऊसिंग फेडरेशनच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षा केळकर यांनी व्यक्त केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.